असं खमंग वांग्याचं भरीत तुम्ही कधीच खाल्लं नसेल. धुरकट फ्लेवर आणि झणझणीत चव, अगदी गावाकडच्या स्टाईलमध्ये. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे खमंग वांग्याचं भरीत. तर शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आधी पाहूया लागणारे साहित्य. अर्धा किलो मोठ्या आकाराचे वांगी, एक पेंडी ओला पातीचा कांदा, एक टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या, थोड्याशा कढीपत्त्याचे पाने, कोथिंबीर पाव वाटी, 2 चमचा लाल तिखट, 1 चमचा हळद पावडर, 2 चमचा मीठ, 1 चमचा जिरे, 1 चमचा धने जिरे पावडर, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट. हे सगळं साहित्य अगदी सोपं आणि घरात सहज मिळणारं आहे. पातीचा कांदा आता चिरून घ्यायचा, समोरचा देठ असा कापून घ्यायचा. एकदम बारीक असा पातीचा कांदा चिरून घ्यायचा. थोडासा कांद्याचा पात पण चिरून घ्यायचा. एक टोमॅटो बारीक असा मी चिरून घेतलेला आहे. सर्व वांगी आता या गॅसवर भाजून घ्यायचा आहे. हळूहळू सगळ्या बाजूनी वांग छान भाजून घ्या. हा बघा, हा आता दुसरा वांग पण मी यावर भाजून घेणार आहे, दुसऱ्या शेगडीवर. हा आता तिसरा वांग पण तिसऱ्या शेगडीवर भाजून घेणार आहे. मध्ये मध्ये असा हा वांग फिरवत राहायचा. सर्व बाजूनी वांग चांगला भाजून घ्यायचा आहे. वांग्याची साल पूर्ण काळी झाली की समजा ते व्यवस्थित भाजला आहे. यामुळे भरिताला एकदम मस्त धुरकट फ्लेवर येतो. सर्व वांगी असाच भाजून घ्यायचा. हा बघा, असा हाताने फिरवून चांगला भाजून घ्यायचा आहे. वांग्याची साल पूर्ण काळी व्हायला हवा, अशा प्रकारे वांग भाजून घ्यायचा आहे. हा वांगी आता भाजलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे साल पूर्ण काळा असा झालेला आहे. हा वांग पण आता चांगला भाजलेला आहे. हा बघा, साल एकदम काळी असा झालेला आहे. आता गॅस बंद करायचा. हे भाजलेले वांगे मी आता डिशमध्ये ठेवत आहे. हा बघा, सुरुवातीला ठेवलेले तिन्ही वांगे आता चांगला भाजलेला आहे. हा बघा, आता हा वांग पण मी डिशमध्ये काढून घेतलेला आहे. पहिल्या वेळेसचे 3 वांगी मी भाजून घेतलेला आहे. दुसऱ्या वेळेस पण वेगवेगळ्या तिन्ही शेगड्यांवर असा हा वांग ठेवायचा, चांगला भाजून घ्यायचा. हा सर्व वांगी पण पहिल्या वांग्यासारखाच भाजून घ्यायचा. हा बघा, हाताने असा सारखा फिरवून वांग चांगला एकदम भाजून घ्यायचा. आता हे वांगे पण एकदम चांगल्या प्रकारे भाजलेले आहेत. सर्व वांगे मी आता या डिशमध्ये काढून घेते. हा बघा, हा वांग्याचा भरीत करण्यासाठी वांगे हा एकदम फ्रेशच घ्यायचा. वांग्याचा भरीत हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अजून थोडेसे उरलेले वांगे पण मी असाच भाजून घेते. गॅसच्या तिन्ही शेगड्यांवर असा मी वांग भाजण्यासाठी ठेवलेला आहे. वांग्याचा साल काळा होई तोपर्यंत हा वांग भाजून घ्यायचा आहे. एकदम धुरकट असा हा वांग व्हायला हवा, असा भाजून घ्यायचा आहे. भाजलेले वांगे मी काढून या डिशमध्ये ठेवत आहे. गॅस बंद करायचा. हा बघा, हा वांग असा भाजलेला आहे. हा पण वांग या डिशमध्ये काढला आहे. गॅस बंद करायचा. आता हा एक वांग राहिलेला पण चांगला भाजलेला आहे. हा वांग पण मी आता डिशमध्ये काढून ठेवत आहे. हा बघा, सर्व वांगी आता मी भाजून घेतलेला आहे. एकदम असा साल काळी होई तोपर्यंत चांगला वांगी भाजून घेतलेला आहे.
हा बघा, सर्व वांगी मी असा भाजून घेतलेला आहे. रंग एकदम काळा असा आलेला आहे. असा वांगी भाजून घ्यायचा. वांग्याचा भरीत करण्यासाठी असा वांगी हा बघा असा भाजून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे मी सर्व वांगी भाजून घेतलेला आहे. भाजून घेतलेला हा सर्व वांगी थोडासा थंड करण्यास ठेवायचा, म्हणजे थंड होऊ द्यायचा. सर्व वांगी थंड झाल्यावर वांग्याचा वरचा हा काळा साल काढून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे हा काळा साल काढायचा. हा बघा, आता या भाजलेल्या वांग्याचा वरचा काळा साल अशा प्रकारे सर्व मी काढून घेत आहे. हा बघा, असा हा आता सर्व वांग्याचा वरचा काळा साल काढलेला आहे. हा बघा असा दिसतो. भाजलेल्या वांग्याचा वरचा साल काढून झाल्यानंतर आता हा वांग मी या ताटामध्ये ठेवते. हा बघा, आता दुसरं वांग मी घेतलेला आहे. हा बघा, अशा प्रकारे भाजलेल्या या वांग्याचा असा वरचा साल काढून घ्यायचा. हा बघा अशा प्रकारे पहिला वांग्याचा काढला तसाच या वांग्याचा पण असा वरचा साल काढायचा. हा बघा असा साल काढून घ्यायचा. वांग्याचा सर्व साल असा काढायचा. हा बघा, भाजून घेतलेल्या या दुसऱ्या वांग्याचा साल पण मी आता काढलेला आहे. हा बघा, सर्व साल आता मी येथे काढलेला आहे. अशाच प्रकारे सर्व वांग्याचा साल मी काढून घेणार आहे. हा बघा, सर्व भाजून घेतलेल्या वांग्याचा साल मी आता काढलेला आहे. हा बघा अशा प्रकारे हा सर्व वांग्याचा साल मी काढून घेतलेला आहे. आता एक ताट येथे मी घेतलेला आहे. आता वांग्याचा देठ काढून घ्यायचा. देठ काढून झाल्यानंतर तो वांग या ताटामध्ये ठेवायचा. हा बघा, आता मी एक वांग घेतलेला आहे. वरचा अशा प्रकारे चाकूनी देठ काढायचा. हा बघा अशा प्रकारे मी काढलेला आहे. काढून त्या ताटामध्ये ठेवला आहे. दुसरा वांग पण असाच मी देठ काढत आहे. हा बघा, या वांग्याचा देठ पण आता मी काढलेला आहे. हा बघा, आता हा वांग पण या ताटामध्येच मी ठेवत आहे. हा बघा, अशाच प्रकारे सर्व वांग्याचा देठ मी काढून घेतलेला आहे. हा बघा, आता 2 मिरच्या मी येथे घेतलेला आहे. असा बारीक चिरून घ्यायचा. हा बघा, असा मी आता या मिरच्या चिरून घेतलेला आहे. हा बघा, चिरून घेतलेले ह्या मिरच्या मी या डिशमध्ये काढून घेत आहे. सर्व वांगी आता मी असा साल काढून या ताटामध्ये ठेवलेला आहे. हा बघा, हा साल काढलेले सर्व वांगी आता मी असा वाटीने मॅश करून घेणार आहे. हा बघा, अशा प्रकारे वाटीने मॅश करून घ्यायचा. वाटीने असा मी आता हा मॅश केलेला आहे, म्हणजे मऊ करून घेतलेला आहे. हा बघा, तुम्ही हाताने किंवा चमच्याने असा पण तुम्ही मऊ करून घेऊ शकता. वाटीने मॅश केल्यानंतर असा चमच्याने व्यवस्थित परत एकदा असा मऊ करून घ्यायचा. पूर्ण वांगे असा मी मॅश करून घेतलेला आहे, म्हणजे मऊ करून घेतलेला आहे. हा वांगी जर तुम्ही हाताने मॅश केला तर वांग्याचा भरीत याचा चव आणखीन जास्त वाढेल. वांग्याचा गर साल काढून घेतल्यानंतर भरपूर प्रमाणात निघाला आहे. गॅसवर मी आता एक कढई ठेवलेला आहे. कढई चांगला गरम झाल्यानंतर त्या कढईमध्ये पाववाटी तेल घालायचा. हा बघा, आता मी घातलेला आहे. तेल चांगला गरम झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालायचा आहे. तेल चांगला गरम होऊ द्यायचा. आता यामध्ये 1 चमचा जिरे मी घालत आहे. हा बघा, तेलामध्ये जिरे चांगला तडतडू द्यायचा. हा बघा, अशा प्रकारे
जिरे घालून झाल्यानंतर हिरव्या मिरच्या चिरून घेतलेला तो घालायचा. कढीपत्त्याची पाने थोडासा घालायचा. असा चांगला झारीने परतून घ्यायचा. आता या फोडणीमध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. हा बघा, सर्व बारीक चिरून घेतलेला कांदा आता या फोडणीमध्ये घालायचा आहे. हा बघा, आता मी घातला आहे. कांदा गुलाबी होई तोपर्यंत छान परतून घ्या. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांद्याचा पात घालायचा. हा बघा, सर्व कांद्याचा पात आता मी या फोडणीमध्ये घातलेला आहे. घातल्यानंतर असा परतून घ्यायचा. टोमॅटो फोडणीमध्ये घालायचा. तेलामध्ये चांगला मऊ शिजवून घ्यायचा. फोडणीमध्ये लाल तिखट 2 चमचा घालायचा. हा 1 चमचा, हा दुसरा चमचा. हा बघा, आता लाल तिखट मी घातला आहे. 1 चमचा हळद पावडर घालायचा. 1 चमचा धने जिरे पावडर घालायचा. हा बघा, आता मी फोडणीमध्ये घातला आहे. चवीनुसार मीठ घालायचा. येथे मी अर्धा चमचा असा 2 वेळा मीठ घातलेला आहे, म्हणजे 1 चमचा मीठ घालायचा. चांगला असा परतून घ्यायचा. या फोडणीमध्ये पाणी घातलेला नाही. हा सर्व फोडणी तेलामध्ये असाच 1 मिनिट शिजायला ठेवायचा. आता या फोडणीमध्ये मॅश करून घेतलेला हा सर्व वांग घालायचा. म्हणजे आपण मऊ करून घेतलेला हा वांग या फोडणीमध्ये घालायचा. हा बघा, आता मी घालत आहे. हा सर्व वांग आता या फोडणीमध्ये घालायचा आहे. हा बघा, आता मी थोडा थोडा करून असा घालत आहे. एकदम घालताना व्यवस्थित पडत नाही, म्हणून मी असा थोडा थोडा हा मॅश केलेला वांग फोडणीमध्ये घातला आहे. फोडणीमध्ये मॅश केलेला सर्व वांग आता मी घातला आहे. झारीने असा चांगला परतून घ्यायचा. या भरितामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचा. भाजून घेतलेले शेंगदाणे, शेंगदाण्याचा कूट घालायचा. हा बघा, आता या फोडणीमध्ये मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे. असा चांगला झारीने परतून घ्यायचा. आता या भरितामध्ये थोडासा पाण्याचा शितोडा मारल्यासारखा थोडासा पाणी घालायचा. हा पाणी मी आता घेतलेला आहे. हा बघा, थोडासा शितोडा पाण्याचा यावर घालायचा. 2 ते 3 मिनिट आता शिजवून घ्यायचा. हा वांग्याचा भरीत मी 3 मिनिट शिजवून घेतलेला आहे. हा बघा, एकदम चांगला असा हा वांग्याचा भरीत तयार झालेला आहे. वा, किती सुंदर सुगंध येतोय. हा वांग्याचा भरीत एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे. यावर आता थोडासा कोथिंबीर घालायचा. हा बघा, मी घातला आहे. वांग्याचं भरीत आता चांगला तयार झालेला आहे. आता यावर थोडासा कोथिंबीर घालायचा. एकदम भारी असा वांग्याचा भरीत तयार आहे. हा वांग्याचा भरीत भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पुरी बरोबर एकदम टेस्टी लागतो. वांग्याचा भरीत याचा कढई आता मी खाली ठेवते. हा बघा, हा वांग्याचा भरीत आता एकदम चांगलं असा तयार झालेला आहे. रंग छान आलेला आहे. टेस्ट चांगलाच आहे. हा बघा, आता थोडासा वांग्याचा भरीत मी या प्लेटामध्ये काढत आहे. हा बघा, अशा प्रकारे मी थोडासा वांग्याचा भरीत आता या प्लेटामध्ये काढून घेतलेला आहे. हा बघा, आता आपलं खमंग वांग्याचं भरीत तयार आहे. तुम्ही पोळी किंवा भातासोबतही खाऊ शकता. हे गरमागरम वांग्याचं भरीत भाकरीसोबत खायला एकदम परफेक्ट. धुरकट फ्लेवर आणि झणझणीत चव एकदम मस्त. एका ताटामध्ये 2 चपाती, प्लेटमध्ये वांग्याचं भरीत, लोणचं, पातीचा 2 कांदे असा मी घेतलेला आहे. वांग्याचं भरीत
खमंग असा तयार झालेला आहे। या आता वेगळ्या डिशमध्ये पण मी वांग्याचं भरीत थोडंसं काढून घेत आहे। अशी होती आपली आजची खमंग वांग्याचं भरीत रेसिपी। जर तुम्हाला हा रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कॉमेंट्स नक्की लिहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। खमंग वांग्याचं भरीत हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स करा। परत भेटूया असाच नवीन रेसिपी घेऊन पुढील नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।